वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. मित्रांनो, गणपती बाप्पाच्या अनेक रूपांपैकी एक विशेष आणि मंगल रूप म्हणजे जय विनायक. आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत जय विनायकाचे महत्त्व, कथा आणि आध्यात्मिक लाभ. जय विनायक म्हणजेच जय म्हणजेच विजय, यश आणि मंगल परिणाम. विनायक म्हणजेच अडथळे दूर करणारा, शुभ कार्याची सुरुवात करणारा, म्हणून जय विनायक असं संबोधलं जातं. चला, आपण निघालेलो आहोत जय विनायक दर्शन घेण्यासाठी. आपण जस्ट सुरुवात केलेली आहे आपल्या प्रवासाला. तुम्ही पाहू शकता, आपण सिटीच्या बरोबर मध्यभागातून जात आहोत. डावीकडे तुम्ही पाहिलात तर जिल्हाधिकारी कार्यालय तुम्हाला दिसून आली, त्याचबरोबर बस स्थानक, आणि इथून आपण उजवीकडे टर्न घेतलेला आहे. म्हणजेच हा जो ठिकाण आहे तो आहे रामआळी. रामआळीतून आपला प्रवास सुरू झालेला आहे. राम मंदिराचं म्हणजे श्री रामचंद्राचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि आपला प्रवास सुरू आहे. ही फक्त सुरुवात आहे फ्रेंड्स. सुरुवातीलाच तुम्ही पाहिला असाल, आपल्याला जय विनायकाचं दर्शन घ्यायचं आहे. दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल. त्याचबरोबर आपला जो प्रवास आहे तो प्रवास खूपच आनंददायक असणार आहे. त्याचं कारण, त्याचं रहस्य तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर समजणार आहे आणि म्हणून सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. या ठिकाणी तुम्ही जो समुद्राचा जो भाग आहे, खाली पट्टा, त्याचं तुम्ही दृश्य पाहू शकता. अप्रतिम असा नजारा आहे आणि असेच दृश्य तुम्हाला आपला प्रवास संपेपर्यंत पाहायला मिळणार आहे. म्हणजे हा प्रवास आपला कंटाळवाणा अजिबात असणार नाही, तर खूप मनोरंजक आणि आपल्या मनाला आनंद देणारा हा प्रवास असणार आहे. आणि शेवटी आपल्याला विघ्नहर्त्याचं दर्शन घ्यायचंच आहे आणि म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण पहा. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पर्यटकांची झालेली गर्दी, कारण जोडून सुट्ट्या असल्या कारणाने या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसून येते. त्याचबरोबर डावीकडे तुम्ही पाहिलात तर अथांग असा समुद्र, खूप मोठ्या प्रमाणात समुद्र हा लाभलेला आहे आणि आपला जो प्रवास आहे तो समुद्राच्या किनारपट्टीला लागूनच असल्या कारणाने आपला प्रवास आनंददायक होणार आहे. तुम्ही पाहू शकता किती छान हा दृश्य आहे आणि जो रस्ता आहे, जो प्रवास आपण करतोय तो अगदीच समुद्राच्या कडेला असणारा रस्ता, आणि म्हणून आपण रस्त्याच्या लगत असणारा जो किनारपट्टा आहे, समुद्राचा भाग आहे, तो आपण पाहता पाहता त्याचा आनंद घेत घेत आपण हा प्रवास करतोय. समुद्राच्या भागात किनाऱ्यालगत अनेक पर्यटक थांबलेले आहेत. फोटो सेशन चाललेलं आहे, शूटिंग चाललेले आहे, रील्स बनवण्याचं काम सुरू आहे. शेवटी कसं आहे, आनंद आहे आणि तो आनंद अशा फोटोच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून कॅप्चर करून आपण तो जपून ठेवत असतो आणि हाच असाच आनंद तुम्हाला सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवायला मिळणार आहे. त्याचबरोबर देवदर्शन होणार आहे, जय विनायक दर्शन होणार आहे आणि म्हणून आपण हा संपूर्ण ब्लॉग, संपूर्ण व्हिडिओ पहा, स्किप करू नका, त्याचा पुरेपूर आनंद घ्या. आपण जाऊन पोहोचलोय जवळपास गणपतीपुळेच्या ठिकाणापर्यंत. पाहू शकता तुम्ही गणपतीपुळे कमान, तुम्ही पाहू शकता श्री क्षेत्र गणपतीपुळे. इथून आपण उजवीकडे टर्न घेऊन आपला जो प्रवास आहे जय विनायक, त्या ठिकाणी आपण जात आहोत. पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला गणपतीपुळेची माहितीसुद्धा पाहायला मिळणार आहे आणि म्हणून आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच आपल्याला अशा वेगवेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती पाहायला मिळू शकते. आपण सगळ्याच ठिकाणी काही जाऊ शकत नाही, बरोबर की नाही? आणि
म्हणून आपल्याला त्या ठिकाणची माहिती सुद्धा थोडीशी का होईना ती समजायला मिळावी, त्यासाठी अशा व्हिडिओची मदत आपल्याला मिळू शकते. आपण जाऊन पोहोचलो जय विनायकच्या परिसरात. आपण एंट्री करतोय पहा. जय विनायक म्हणजेच विघ्नहर्ता जो काही परिसर आहे तो खूप सुंदर आहे. पूर्ण जो परिसर आहे तो निसर्गरम्य हिरवागार असा परिसर आहे. या ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले होते. तुम्ही पाहू शकता. मंदिरापर्यंत जाण्यासाठी छोटे-छोटे ब्लॉक्स लावून असे रस्ते तयार केलेले आहेत. खूप छान वाटतं. मन प्रसन्न असा हा परिसर आहे आणि तुम्ही पाहू शकता जय विनायकाचं मंदिर अद्भुत आहे. या ठिकाणी स्वस्तिक तयार केलेले आहे. ज्या वनस्पती आहेत त्याची कटिंग करून किती छान उत्कृष्ट पद्धतीने स्वस्तिक तयार केलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. त्याचबरोबर ओम नमः शिवाय ते सुद्धा तयार करण्यात आलेलं आहे आणि मंदिराची प्रतिकृती अप्रतिम आहे, अफलातून आहे. प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही मंदिरात प्रवेश करणार आहात तेव्हा त्याचा आनंद घ्या. परिसरामध्येच एक छोटंसं तलाव आहे. त्या तलावामध्ये रंगीबेरंगी मासे तुम्ही पाहू शकता. फिश टँकमध्ये आपण मासे पाहतोच, परंतु असा मोठा तलाव जर दिसला तर त्या ठिकाणी असंख्य प्रमाणात आपल्याला मासे पाहायला मिळतात. लहान मोठ्या वनस्पती आहेत. एक कमान तयार केलेली आहे आणि त्या कमानीतून आपण प्रवेश करणार आहोत. कमानीच्या आजूबाजूला पुढील परिसरामध्ये लहान मोठ्या वनस्पती लावलेल्या आहेत जेणेकरून शोभा वाढावी त्या दृष्टिकोनाने. त्याचबरोबर कमानीच्या आतून हा तुम्ही मंदिराचा कळस पाहू शकता. आपण दर्शन घेण्यासाठी जात आहोत. सर्वांनी गणपती बाप्पाचं, त्याचबरोबर गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याआधी आपण दर्शन घेत असतो मूषकराज. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मंदिरचा जो काही भाग आहे, मंदिरच्या भागामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक जमा झालेले आहेत. पर्यटक जय विनायकाचं दर्शन घेत आहेत रांगेत. त्याचबरोबर या ठिकाणी मंदिराचं बांधकाम अप्रतिम आहे. डिझाईन उत्कृष्ट आहे. खूप छान पद्धतीने जी काही रचना आहे ती रचना करण्यात आलेली आहे. तुम्ही पाहिलंच. या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही पाहताय, मोठ्या आकाराची आहे. ही जी मूर्ती आहे ती पंचधातूंपासून तयार केलेली आहे. खूप मोठ्या आकाराची गणपती बाप्पाची मूर्ती आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या मोठ्या मूर्तीसमोर एक छोटी मूर्ती ठेवण्यात आलेली आहे. नैवेद्य वगैरे, अभिषेक वगैरे या ठिकाणी केले जातात. आणि वरच्या भागात जर पाहिलं तर अष्टविनायकांच्या ज्या मूर्त्या आहेत त्यासुद्धा तयार करण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच आपल्याला एकाच ठिकाणी जय विनायक दर्शन घेतलं तर त्या ठिकाणी तुम्हाला अष्टविनायकाचं दर्शनसुद्धा घेता येते. मंदिराचा जो परिसर आहे त्या मंदिराच्या परिसरामध्ये लहान मोठ्या कुंड्या ठेवून त्या ठिकाणी झेंडूची फुले, वेगवेगळ्या वनस्पती लावण्यात आलेल्या आहेत. आणि मंदिराच्या डावीकडे जय हनुमानाची मूर्ती सुद्धा या ठिकाणी आहे, ती आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी दर्शन घेऊन झालं की थोडक्यात मंदिराचा जो परिसर आहे तो परिसर सुद्धा आपल्याला छान पद्धतीने पाहायला मिळणार आहे. हनुमानाचं या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर आपण पाहणार आहोत मंदिराची रचना. तुम्ही पाहू शकता, अप्रतिम उत्कृष्ट अशा पद्धतीचं या ठिकाणी मंदिराचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. खूप मोठा परिसर आहे आणि ह्याच परिसरामध्ये असा छोटासा का होईना परंतु बगीचा, त्याचबरोबर पर्यटकांना विश्रांती घेण्यासाठी जागोजागी बाक वगैरे तयार करण्यात आलेले आहेत. उत्कृष्ट पद्धतीने मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे.
तर फ्रेंड्स, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला? जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर गणपती बाप्पा मोरया कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. बाय बाय.